संपूर्ण राज्यामध्ये रेशन दुकानांवर जे धान्य वाटप करण्यासाठी जी जी ई पॉसची मशीन प्रक्रिया आहे ती तांत्रिक अडचणींमुळे बंद पडल्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये रेशन दुकानदारांना धान्याचा पुरवठा करताना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे। जळगाव जिल्ह्यात सुद्धा हीच परिस्थिती आहे आणि आपण जर बघितलं तर आपण जळगाव शहरातल्या एका रेशन दुकानावर आहोत। या ठिकाणी सुद्धा जळगाव जिल्ह्यामध्येही गेल्या 15 दिवसांपासून जे आहे या ठिकाणचा जो आहे तो पुरवठा हा बंद आहे आणि त्यामुळे आपण जर बघितलं तर या ठिकाणी रेशन दुकानदार जे ग्राहक आहेत या ठिकाणी कुणीही ग्राहक दिसत नाही। केवळ दुकानदार या ठिकाणी बसलेले दिसत आहेत आणि ते मशीन चालू होण्याची वाट बघत असतात दिवसभर आणि ज्या पद्धतीने जर दिवसभरात मशीन चालू झालं तर त्या पद्धतीने ते या ठिकाणी धान्याचं वाटप करत असतात। आपल्यासोबत रेशन दुकानदार संघटनेचे जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष जे आहेत नितीन सपकेसुद्धा आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। भाऊ, काय सांगाल नेमकं कशा पद्धतीने आता रेशन दुकानांची मशीनवरची काय परिस्थिती आहे? नमस्कार। शासनाने पहिले ज्या 2G मशीन होत्या त्या बंद करून मागच्या महिन्यापासून 4G मशीनची दुकानदारांना प्रोव्हाइड केलेले आहे, पण त्या मशीनी व्यवस्थित चालत नसल्याने सर्व्हरचा नेहमी प्रॉब्लेम येतो। त्याच्यावर पोर्टलवर लोड असल्याकारणाने सदर समस्यांना दुकानदारांना सामोरं जावं लागतं। त्याच्यामुळे लाभार्थी चे गैरसोय होऊन लाभार्थी गैरसमज करतात आणि दुकानदारांबद्दल कायम वेगवेगळा विचार करत असतात। दिवसभर दुकानावर लाभार्थी बसलेले असतात धान्य घेण्यासाठी, परंतु मशीन व्यवस्थित चालत नसल्यामुळे किंवा मशीन चालूच होत नसल्यामुळे ते नेटवर्क घेत नाही किंवा त्याच्या सर्व्हरचा प्रॉब्लेम, पोर्टलवर असलेल्या असंख्य अडचणीमुळे ते मशीन चालू होत नाही, त्याच्यामुळे वाटप होत नाही आहे। सुरुवातीला काही दिवस दुकानदारांनी वाटप केली, काही दुकानदारांची 90% 80% वाटप झाली आहे, परंतु बहुतांश दुकानांची वाटप जवळपास 50%च्या वरती झालेली नाही आहे। लाभार्थी वंचित आहे आणि जुलै महिना संपून गेलेला आहे। आता ऑगस्ट महिन्याची नवीन महिन्याची सुरुवात करायची आहे। शासन स्तरावरून काही आदेश आले की ऑनलाईन न करता ऑफलाईन वाटप करावी, पण त्याच्यातही निर्देश नीट नसल्यामुळे दुकानदार द्विधा मनस्थितीत आहे की ॲक्च्युअलमध्ये करायचं काय। परंतु काही वेळेस मशीन चालू होते, काही लगेच मशीन बंद पडतं। हे असंख्य अडचणीला सामोरं जात असताना दुकानदारांच्या समस्यांकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे। शासन स्तरावर यावर लवकरच कारवाईचे संकेत देत आहेत, परंतु जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत ही अवहेलना सर्वांची होत राहते। त्याबद्दल थोडंसं आपण पण लक्ष घालून थोडंसं या बाबतीमध्ये सुधारणा व्हायला पाहिजे। शासनाने स्पष्ट निर्देश दिले पाहिजे आणि ऑफलाईनपेक्षा ऑनलाईनवर जास्त विश्वास आहे, जेणेकरून लोकांनाही ग्राहकांनाही वाटतं की आपला थंब घेऊन माल दिला जातो आहे, म्हणजे आपल्याला माल दिला जातो, नाही तर गैरसमज जास्त वाढतात आणि दुकानदार आणि लाभार्थी याच्यामध्ये कायमस्वरूपी जे नातं खराब होत चाललेलं आहे त्याच्यावर अजून भर पडतो आहे। कृपया शासनाने याच्यात लक्ष घालून त्वरित उपाययोजना करणं भाग आहे। आपल्यासोबत रेशन दुकानदारसुद्धा आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगाल दादा, नेमकं किती दिवसापासून मशीन बंद आहे, नेमके काय काय अडचणी येत आहेत आणि ग्राहकांना कशा पद्धतीने तुम्ही सामोरे जात आहेत? जवळजवळ 18 तारखेपासून मशीनाचा प्रॉब्लेम सुरू झाला आहे। याच्या पहिले असं काय प्रॉब्लेम नव्हतं, एकदम सरसकर मशीनं चालायचे। माझी वाटप बी झालेली आहे 90%। बाकीचे उरलेले जे 10% लोक आहे ते येत आहे, धान्याचं विचारत आहे का केव्हा चालू होईन मशीन, काय होईन। दिवसभर दुकान घेऊन बसलेले, त्यांचे मोबाईल नंबर लिहिलेले, ज्या लोकांची मशीन चालू झाली तसंच त्यांना फोन करता किंवा त्यांच्याशी OTPवर काढता, नाही तर मग त्यांना बोलावून त्यांचं धान्य देता। कारण लोकांले असं झालेलं आहे का आम्ही मतलब एकदम कंटाळले झाले, दिवसभर बसणं पडते। रात्रीचे 10 बी वाजून जात आहे तरी बी आम्ही लोकांच्या संपर्कामध्ये राहत आहे का कोणाचा धान्यापासून वंचित नाही राहायला पाहिजे कोण। आणि कसं आहे, दुकानाच्या ह्याच्यामध्ये लोक दुकानदारालाच बदनाम करतात। ॲक्च्युअल पाहायला गेलं तर मशीनचा प्रॉब्लेम झालेला आहे, सर्व्हर चालत नाही। आजची काय परिस्थिती नेमकी? आज मशीन चालू आहे का? आज माझी मशीन चालू झालेली आहे। मी जवळजवळ आता 10 ते 15 लोकांना फोन लावलेला आहे। मी माझ्या ग्रुपवर मेसेज टाकला का कृपा करून आपल्या धान्य येऊन लोकांनी घेऊन जाणे। जे लोक उरलेले त्यांचे माझ्यापाशी मोबाईल नंबर आहे, माझा ग्रुप आहे त्या दुकानाचा, त्यातले प्रत्येकाच्या घरी तो ग्रुपमध्ये निरोप चालले जाईन। मशीन परत बंद होऊ शकतं का आता? हे सांगू शकत नाही, कारण का किती वेळ चालेन याचं मी काहीच बोलू शकत नाही। चाललं तर दिवसभर बी चालेन तर 1 घंटा चालेन, नाही तर मग काय सांगू शकत नाही, कारण का ती मशिनरी आहे। तर
अशा पद्धतीने जे आहे की रेशन दुकानदारांना ह्या वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. आजची जी जर परिस्थिती बघितली तर 15 दिवसानंतर आज हे पॉस मशीन सुरू झालेले आहेत. मात्र ते किती वेळपर्यंत चालेल याचं कुठलीही माहिती नाही. तर दुसरीकडे रेशन दुकानदार संघटनेच्या अध्यक्षांनी आपल्याला सांगितलं की शासनाकडून धान्याचा पुरवठा नियमित करण्यासाठी सक्ती केली जाते. मात्र हे करत असताना ई पॉज मशीनच्या ज्या तांत्रिक अडचणी आहे, सर्व्हर डाऊनच्या अडचणी आहेत, या असंख्य अडचणींना सामोरे जावं लागतात आणि त्यामुळे ग्राहक जे आहेत ते रेशन दुकानदारांवर रोष व्यक्त करतात की वेळेवर धान्य वाटप होत नाही. आता जुलै महिना संपायला आलेला आहे. मशिनीच्या तांत्रिक अडचणी काय माहीत, आता ऑगस्टचा धान्याचा पुरवठा या ठिकाणी करावा लागणार आहे. त्यामुळे शासनाने स्पष्ट त्याबद्दल काहीतरी वेगळी उपाययोजना करावी आणि त्या संदर्भातले योग्य ते निर्देश द्यावेत की ऑफलाईन की ऑनलाईन अशा पद्धतीने धान्याचा पुरवठा हा करायचा आहे. त्यामुळे ग्राहकही संभ्रमात आहेत आणि दुसरीकडे रेशन दुकानदारसुद्धा जळगाव जिल्ह्यातले संभ्रमात असल्याचं पाहायला मिळतं आहे. मशीन कोणत्या दिवशी सुरळीत होईल याबद्दलचे कुठलेही निर्देश अजून शासनाकडून प्राप्त झालेले नाही आणि त्यामुळे मशीन बंद झाल्यानंतरचं धान्याचं वाटप कसं करायचं यामुळे सुद्धा कुठलेही निर्देश नसल्यामुळे आता ऑगस्ट महिन्याचा धान्याचा पुरवठा हा सुरळीत होईल का हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी कायम आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.